काय केलं योजना वाढीव करून टाकली 50 लाख 60 लाख एस्टिमेटात कमी केले ना आता हे परत पैसे येणार नाहीत ना उद्दिष्ट सांगा होत आहे योजनेचं उद्दिष्ट सांगा लोकांनी जमा केला आणि काय गरज नाही होऊन गेला कशासाठी ते काय मिळालं नाही तो कॉम्पिटिशन मध्ये ते होतो ह्या काम मिळाला म्हटल्यानंतर ह्याने आपल्या मनात घेत तसा केलं कारण टाकी साहेब आपण बघितलं तर तुमचं आठवताना कारण गोसाईवाडी म्हणजे विख्यात वाडीचा आपण प्रस्ताव पावशी गोसाईवाडी सिंहवाडी नाही साहेब आता हे माहिती साहेब आता सगळे हेच सुरू आहे बोगस एकदम कारभार सुरू आहे तुम्ही शासनाकडे चुकीचं आहे एक तर आणि शासन 50 कोटी रुपये द्यायचं असं तुम्ही सांगताय एका ठिकाणी साहेबांच्या समोर एक फेल्युअर सगळी एका योजना 50 कोटीची बंद 50 कोटी पूर्ण झाली नाही त्यामुळे साहेब तुम्ही 8 दिवसात घाला सगळं विचार करा नाहीतर आम्हाला वेगवेगळ्या भागात जलयुक्त शिवारच्या विविध कामाच्या आढावा घेण्यासाठी आम्ही गेल्या 8 दिवसापूर्वी जिल्हा परिषदच्या सीओना भेटलो होतो आणि आज पुन्हा एकदा उपजिल्हाप्रमुख अमरसिंह सावंत हरी कोपरेकर मंदार केली आणि बबन बोबाटे आणि आमचे सरपंच सगळे यांच्याबरोबर आम्ही चर्चा करून सीओबरोबर बोललो तर या जिल्ह्यातील सगळी कामं ही अपुऱ्या अवस्थेत आहेत 50 लाखाच्या वरती एकही काम या जिल्ह्यामध्ये पूर्ण झालं नाही हे त्यांनी मान्य केलेलं आहे त्याचबरोबर शासन आता नवीन नवीन योजना जाहीर करतं परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जलजीवन मिशनच्या योजनेच्या कामासंदर्भात जलजीवनच्या कामासंदर्भात 50 कोटीची देय शासनाकडे प्रलंबित आहे त्याचबरोबर जे कन्सल्टंट नेमले ते कन्सल्टंटची एजन्सीचे इंजिनियर हे कामावर जातच नाहीत आणि त्या कामावर त्यांचं बिल अदा न केल्यामुळे ते कामावर जात नाही आणि त्यामुळे काही जुन्या योजना पुन्हा कार्यरत करून ठेकेदारांनी काही जुन्या योजनेचे पाईपाचं बिल नवीन योजनेमध्ये लावून या सगळ्या योजनेचा बोजवारा उडालेला आहे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचं जरा पण लक्ष या योजनेवर नाही या योजनेच्या कारवाईवर नाही आणि खरं तर सरकार एकीकडे घोषणा करते परंतु या योजनेचा कसा पट्ट्यामुळे झाला हे आजच्या बैठकीत सीओनी मान्य केलेलं आहे आणि येणाऱ्या 15 दिवसामध्ये त्यांनी आम्हाला वेळ दिलाय की ह्या सगळ्या ज्या ठिकाणी लाईन नाहीत खरं तर एमएसएबीचं कनेक्शन एका योजनेला अजून मिळालं नाही आणि त्यामुळे कनेक्शन नाही आहेत काही ठिकाणी टाक्या आहेत पाईपलाईन नाहीत पाईपलाईन आहे तिथे रस्ता खोदलेला आहे आणि अशा ह्या सगळ्या योजनेचा बोजवारा उडलेला आहे आणि त्या संदर्भात जर योग्य पावलं नाही उचलली तर आम्ही येणाऱ्या 15 दिवसामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेच्या वतीने जिल्हा परिषदच्या कार्यालयावर आम्ही मोर्चा काढणार आहोत आणि ग्रामपंचायती ज्या जिल्ह्यातील ग्रामपंचायत त्या ग्रामपंचायतींना या योजनेमुळे बदनाम व्हावं लागतं या योजनेचा इस्टिमेट असेल ते अजूनही ग्रामपंचायतींना मिळालं नाही कुठलं काम घेतलंय कुठलं इस्टिमेट आहे हे सगळं इस्टिमेट आणि देण्याचं सुद्धा त्यांनी 2 दिवसात मान्य केलेलं आहे आणि ह्या सगळ्याचा आढावा घेतल्यानंतर ही योजना आणि या योजनेचा फायदा जिल्ह्यातील लोकांना पाहण्यासाठी होणार नाही हे मात्र सिद्ध झालेलं आहे